हा व्हिडिओ कोणासाठी आहे की ज्यांना माणसांची चित्र काढायला लागतात. म्हणजे शाळेतल्या मुलांसाठी तुम्ही जर त्यांचे पालक असाल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की दाखवा. ज्यांची मुलं एलिमेंटरी इंटरमिजिएटला बसली आहेत अशाने देखील त्यांच्या मुलांना हा व्हिडिओ दाखवा. किंवा ज्यांचे कॉलेजला फाउंडेशनला किंवा एलिमेंटरीला आहे किंवा ज्यांना माणसांची चित्र काढायची आहेत पण काढताना थोडीशी भीती वाटते, या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. या व्हिडिओत माणसांची चित्र काढताना काय काळजी घेतली पाहिजे, कशा प्रकारे काढली पाहिजे किंवा एलिमेंटरी इंटरमिजिएटसाठी स्पेशली मेमरी ड्रॉइंग या सब्जेक्टचं ड्रॉइंग जेव्हा तुम्हाला 2 तासात करायचं असतं तेव्हा कुठली खबरदारी केली पाहिजे याच्या 5 ट्रिक आणि टिप्स मी तुम्हाला सांगितल्यात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गोष्ट पहिली की तुमच्या चित्रामधल्या फिगर्स या मोठ्या पाहिजेत. आता मोठ्या कशा पाहिजेत त्याआधी त्या कशा नकोत हे बघूया. ह्या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतंय का तशा, म्हणजे चित्र किती सुंदर आहे, बॅकग्राऊंड सुंदर आहे पण फिगर दिसतच नाहीये, लेन्स लावून शोधायला लागतील अशा आहेत. तर अशा फिगर नको. तर तुम्हाला साधारण इतक्या मोठ्या फिगर काढायच्या आहेत ज्या पेपरला छान दिसतील, विषय कळेल, एक्सप्रेशन्स कळतील आणि दिसायला देखील चित्र चांगलं दिसेल. गोष्ट दुसरी ती म्हणजे ब्रीदिंग स्पेस. आपल्या चित्राला सुद्धा श्वास घ्यायची मुभा द्या. तुमचं चित्र असं असेल तर अगदी त्याच्यात गिचमिट टाकू नका. तर ती श्वास घ्यायची जी जागा असते त्याला ब्रीदिंग स्पेस म्हणतात. थांबा मी तुम्हाला समजावते की ही ब्रीदिंग स्पेस कशी सोडायची असते. विषय किती छान मांडला तरी त्याच्यामध्ये श्वास घ्यायलाच जागा नाहीये, सगळं भरून टाकलंय खूप फिगर्सनी. त्याऐवजी हे चित्र बघा, इथे थोडी ब्रीदिंग स्पेस सोडली आहे, म्हणजे अशी स्पेस ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंड येते पण फिगर्स येत नाहीत, फिगर त्याच्या आतल्या भागामध्ये येतात. अशी जागा चित्रामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. आता आपण मेमरी ड्रॉइंग काढतो ना, म्हणजे ऍक्च्युली काय करतोय तुम्हाला माहितीये का? हा प्रश्न माझ्या 8 वर्षाच्या मुलाने विचारला होता आणि त्याचं छान उत्तर मला देता आलं. तेच उत्तर मी तुम्हाला देते. बघा तुम्हाला पटतं का? एखादा पिक्चर किंवा शॉर्ट फिल्म आपण बघतो की नाही, तेच असतं आपल्या कागदावरचं 2D मेमरी ड्रॉइंग. म्हणजे काय? भाजी मंडई, फुगेवाला, म्हणजे आजकाल बरीचशी मुलं इंग्लिश मिडियमला जातात, तर इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर व्हेजिटेबल मार्केट, फ्रूट मार्केट, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, असे जेव्हा तुम्हाला सब्जेक्ट येतात तेव्हा एक्सपेक्टेड असं असतं की तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही बघितलेलं आहे, अशी मेमरी जी तुमच्याकडे साठवलेली आहे ती तुम्ही डोळे बंद करून आठवावी. आणि मोबाईलमध्ये जसं आपण एखाद्या गोष्टीचा फोटो काढतो ना, तसं फोटो तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये त्याचा काढून ते चित्र काढावं. खूप असं तत्वज्ञान वगैरे मी सांगते असं वाटलं असेल ना, खूप जड शब्द वाटले असेल, तर अगदी सोपं सांगते तुम्हाला मी की तुमचं चित्र हे पिक्चर सारखं वाटलं पाहिजे. म्हणजे काय? तर पिक्चरमध्ये हिरो हिरोईन नसतील तर चालतील का? किंवा फक्त हिरो हिरोईन आहेत पण बाकी कोणीच नाहीयेत तर चालेल का? नाही. आपल्याला पिक्चर तेव्हाच छान वाटतो की त्याच्यामध्ये छान हिरो असतो, हिरोईन असते, विलन असतो, बॅकग्राऊंड आर्टिस्ट सुद्धा असतात. का? कारण त्यामध्ये मग एक स्टोरी येते, काहीतरी घडतंय हे आपल्याला कळतं. हेच एक्सपेक्टेड आहे जेव्हा तुम्ही मेमरी ड्रॉइंगचं चित्र काढता. त्यामुळे अशा 4 फिगर्स ठेवा की ज्या तुमच्या चित्रातल्या महत्वाच्या आहेत. जसं चित्राचा विषय आला असेल की फॅमिली पाणीपुरी खातीये, मग फॅमिली दाखवायचे तर आई, बाबा, मुलगा, पाणीपुरीवाला, या मेन फिगर तुम्ही काढल्यात, या झाल्या तुमच्या पिक्चरच्या हिरो हिरोईन्स जे तुम्ही म्हणाल ते. पण त्याला बॅकग्राऊंड आर्टिस्ट पण पाहिजेत. म्हणजे पाणीपुरीवर फक्त एक फॅमिली गेलीये आणि एक पाणीपुरीवाला उभा आहे, बास एवढंच असतं का? तुम्हाला या चित्रात दिसेल की फॅमिली पाणीपुरी खातीये, शेजारी एक मुलगा आहे जो कचरा उचलतोय, बॅकग्राऊंडला काही लोक आहेत जे चालतायत, किंवा इथे तुम्हाला हे पावसाळ्याच्या चित्रात दिसेल की मागच्या बाजूला पण काहीतरी घडतंय हे आपल्याला जाणवतंय. या बॅकग्राऊंडची फिगर आपल्याला फार डिटेल्स करायचे नाहीयेत. हे बघा असं काढायचंय साधारण आपल्याला. बरं, हा या सगळ्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरले की मित्रकलाचं खाली तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसते ना, सबस्क्राईब केलंय नसेल तर लगेच करून टाका. म्हणजे असे छान छान व्हिडिओ मी असे मस्तपैकी तुमच्यासाठी आणेन. आपल्याला लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबर्स मित्रकलाचे पूर्ण करायचे, कळलं? आणि ही तुमची जबाबदारी आहे, कारण मी तर माझ्याकडनं इथपर्यंत आलेली आहे. आता तुम्ही पण वाढवा सबस्क्रायबर्स आपलं, कारण हे आपलं चॅनल आहे ना. आता चौथी जी गोष्ट आहे जी तुमच्या मेमरी ड्रॉइंग मध्ये असली पाहिजे ती ही की तुमच्या मेमरी ड्रॉइंग मध्ये पर्स्पेक्टिव्ह पाहिजे. आता पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय? म्हणजे ह्याच्यावर एक 10 व्हिडिओ होऊ शकतात, इतकं ते इन डेप्थ नॉलेज आहे. पण तेवढ्यात आपण जाऊया नको. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते की बघा ही 2 पेनं आहेत,
ही पेनं मी आता एकसारखी आहेत, म्हणजे रंग वेगवेगळे आहेत, पण उंचीला जाडीला सगळे एकसारखे आहेत, कारण ही मशीनवरच बनलेली आहेत, एकाच कंपनीचे. तर हे पेनं मी अशी धरल्यानंतर तुम्हाला कुठलंही लहान मोठं दिसत नाही. पण जेव्हा मी हे पेन तुमच्या जवळ 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 आणलं आणि हे पेन मी लांब नेलं म्हटल्यानंतर हे लाल रंगाचं पेन तुम्हाला लहान दिसतंय आणि हे हिरव्या रंगाचं मोठं दिसतंय. सेम आपण लाल रंगाचं जवळ आणूया आणि हिरव्याचं लांब नेऊया. उलट झालं म्हणजे काय, तर जवळची गोष्ट आपल्याला मोठी दिसते आणि लांबची गोष्ट ही आपल्याला लहान दिसते. याला म्हणतात पर्स्पेक्टिव्ह. त्याच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये खूप प्रकार आहेत. एवढ्या प्रकारात आपण इंडेप्थ न जाता ही बेसिक गोष्ट तरी चित्रामध्ये तुमच्या दिसली पाहिजे आणि मागच्या गोष्टी आल्या पाहिजेत. म्हणजे मगाच्या पॉइंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं की बॅकग्राऊंड, काहीतरी मागे हालचाल, ह्या गोष्टी तुम्ही दाखवल्या पाहिजेत. त्याच पद्धतीने ती हालचाल तुम्ही पर्स्पेक्टिव्ह मध्ये दाखवली पाहिजे. जो माणूस तुमच्या जवळ उभा आहे तो मोठा दिसेल, जो माणूस तुमच्यापेक्षा लांब उभा आहे तो हळूहळू हळू लहान दिसेल. ह्या गोष्टी जर चित्रात आल्या तर चित्र खरं वाटतं. सगळ्यात सोपी आणि तुम्ही अगदी आरामात करू शकाल, कारण ह्याच्यात काही करायचं नाही, उलट करायचं नाही ही गोष्ट आहे. म्हणजे काय, तर ही गोष्ट 5वी, अजिबात खोडरबर वापरायचा नाही, म्हणजे इरेझर वापरायचा नाही. माझे एक सर आहेत, पंगेरकर सर, जे आम्हाला ड्रॉइंग टीचर होते शाळेत असताना, ते म्हणायचे खोडरबर हा चित्राचा शत्रू असतो. का, कारण जेव्हा तुम्ही इरेझर वापरता तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तो सारखा वापरत असता, तुम्ही तेच चुकलेली गोष्ट 10 वेळा करता आणि 10 वेळा ती खोडता. त्यामुळे अजिबात इरेझर वापरायचं नाही. या सगळ्या खोडण्यामध्ये, इरेज करण्यामध्ये तुमचा जो पेपर असतो त्याचे लेयर्स कमी होत जातात आणि मग जेव्हा तुम्ही कलरिंग स्टार्ट करता तेव्हा तुम्ही वापरलेले वॉटर कलर तिथे पसरतात किंवा तुम्ही वापरलेले पेस्टल कलर तिथे उठतच नाहीत किंवा ते कागदाला पण आपल्या बरोबर अगदी त्यांच्याशी मैत्री करून असे गोळे गोळे घेऊन येतात त्याचे. याने सगळ्याने तुमचं चित्र खराब होतं. मग इरेझर अजिबातच वापरायचं नाही का? तुमचं जर खूप प्रेम असेल तुमच्या इरेझरवर आणि तुम्हाला तो वापरायचाच असेल तर तुम्ही तो वापरू शकता जेव्हा तुमचं सगळं चित्र काढून होतं तेव्हा. तुमचं फिगर्स काढताना चुकत असेल, चुकू दे, ती चूक तशीच ठेवा. यामागे एक सायकोलॉजी पण आहे. तुम्ही केलेली चूक लगेच ती चित्र खोडून टाकलात ना की परत त्याच पद्धतीने करता. सो चुकलेलं चित्र असेल ते तसंच ठेवा, त्याच्या शेजारी बरोबर काढा आणि मग सगळ्यात शेवटी की ओके आता माझं सगळं चित्र काढून झालंय, अशा वेळेला तुम्ही इरेझरनी ज्या गोष्टी चुकलेल्या आहेत त्या इरेज करा. बरं, हा म्हणजे ह्या 5च गोष्टी मी या व्हिडिओत सांगते, पण ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट इन्क्लूड करते, ती म्हणजे जेव्हा तुम्ही पेन्सिल हातात घेता तेव्हा पेन्सिलची लाईन ही लाईट आली पाहिजे. ही बघा, ही असं जीव काढून पेन्सिलची लाईन आपल्याला काढायची नाहीये. त्या पेपरवर जरा प्रेम करायचंय, त्यामुळे अगदी हलक्या लाईननी ती लाईन फक्त तुम्हाला दिसली, आजूबाजूच्यांना नाही दिसली तरी सुद्धा चालणार आहे. त्यामुळे अगदी हलक्या हाताने लाईन काढा, जी तुम्ही नंतर इरेज करताना प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे इरेझर एकतर वापरायचाच नाहीये आणि वापरायचा असेल तर कलरिंगला आता स्टार्ट करणार आहे आणि आता चित्र काढून झालंय, अशा वेळेला फक्त चुकलेल्या लाईन खोडायला इरेझर वापरायचा. तर या होत्या 5 गोष्टी मेमरी ड्रॉइंग कसं करायच्या याच्या. या तुम्हाला आवडल्या असतील, पटल्या असतील, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या म्हणजे तुमच्या स्टुडंट्स बरोबर, तुमच्या मुलांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण एलिमेंटरी इंटरमिजिएटची परीक्षा आता 1 महिन्यावरच आली. त्यामुळे शेवटच्या महिन्यातली एकदम जी अशी जोरदार प्रॅक्टिस असते ती करताना या टिप्स आणि ट्रिक्सचा त्यांना नक्की उपयोग होईल. आणि फक्त एलिमेंटरी इंटरमिजिएट नाही तर शाळेत सुद्धा मुलांना वेगवेगळ्या विषयावर ड्रॉइंग करायला लागतात, तेव्हा देखील या गोष्टी ते नक्की वापरू शकतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर खाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असंच भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.